आहे. आणि हा सत्कार सागर पाटील, फार सुंदर असा प्रदर्शन तुम्ही बॉलिंगद्वारे केलं. खूप चांगली 135 प्लस स्पीडोमीटरला स्पीड दाखवत होता. आणि आता बीबीएस अग्रेसिव्ह आणि रुहानी 11 मध्ये रुहानी स्ट्रायकर्स यामध्ये जो आता सामना झाला त्याच्यामध्ये मुकुंद पालेकर यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाते. मुकुंद पालेकर व्यासपीठावर येतील आणि आपला सन्मान स्वीकार करतील. आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो कॅमेरामॅन पण अक्षय वानखडे यांना. चलेगा चलेगा चलेगा. अजिबात नाही. स्कोर काय दादा? सर्वेश पाटीलजी यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. सर्वेश पाटीलजी, हे नीट सत्कार करायचा. वा 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 वा. बिछड़े दिलों को एस ए मास्टर्स आणि सरकार 11 याच्यामध्ये जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्यात आली होती. आणि या 14 बॉल 42 धावांचा एक डोंगर साधला होता. तो फलंदाज गौतम पाटील हे यावेळी व्यासपीठावरती येतील आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय सर्वेश पाटील यांनाच. गौतम पाटील यांचा सत्कार होतोय. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच तुमची दिली. आता तुम्ही खरं बोललात. तुम्ही लोखंडाची कुऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड नाही घेतली, चांदीची नाही घेतली. तुम्हाला 3 कुऱ्हाडी मिक्स फ्री मिळणार. तिन्ही भेटतील. हा, तिन्ही भेटतील. स्कोर 2 बॉल 5. आप आराम करो. शॉट बॉल हवेत, फॉग वरून खाली येणार आणि ही कॅच, सुंदर कॅच डीजे दर्शनजी. रिलेशजी जसं आपण बोलत होतात पहिले व्यावसायिक प्लेयर, तर मंदारजी मॅन फ्रॉम रत्नागिरी, खूप मोठा पल्ला हा यांनी ह्या टुर्नामेंटसाठी ट्रॅव्हल करून आले. हीच आहे डिवाइन प्रीमियर लीग सीझन 5 आणि इम्पॉर्टन्स किती आहे या टुर्नामेंटचं हे पुरेपूर मंदारजी दाखवताना. ही म्युझिक त्यांच्या एंट्रीसाठी होती का कॅचसाठी होती? लेट्स सी वेअर डज द मॅन टेक. ओ मोठी विकेट आणि बोल्ड म्युझिक डीजे सेम रिपीट. हा प्रॉपर मोठा प्लेयर आहे आणि याच्यासाठी सॉरी काय साइड स्क्रीन पहिल्यांदा डिवाइन मध्ये काय काय बोलते एलईडी लाईट. अच्छा हा, एलईडी लाईट मध्ये आलेली. प्लीज गाईज,
सुंदर असा सेम बॉल. तर रिलेची मी उल्लेख करत होतो की खरं हे रोहितजींना जसं आपण बघतोय की हा सुंदर एक्सपिरियन्स पण आहे. भले प्लेयर मोठा, आवाज मोठा, बट मला माहिती आहे की मला माझा बॉल, बेस्ट बॉल जो आहे तो मला टाकायचा आणि त्यांनी तो टाकला. यॉर्कर फुल ऑन. 5 बॉल 5, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर पॉवर प्ले साठी. सेम 6च्या 6 बॉल लगभग आपण बघतोय सेम पूर्ण खोलरीते टाकलेला. एक तर फर्निचरच डिस्ट्रॉय केलेला आणि एकाकडे कॅच. सुंदर अशी ओव्हर समाप्त 5 रनांनी. 6 रनांनी सॉरी. आपल्याकडे कोण इलेक्ट्रिशियन असेल तर विनंती आहे की टॉस बॉक्स वरची जी लाईट आहे ती बंद करायची आहे. तर कोणी इलेक्ट्रिशियन असेल तर प्लीज हेल्प करा. हा टॉस बॉक्सची लाईट बंद करायची, नाहीतर टुर्नामेंटची लाईट बंद करून याल. जर सर्वेशी बघायला गेलं तर दोन्ही टीमसाठी हा खूप महत्वाचा सामना आहे. दोन्ही टीमची जर आपण पॉइंट टेबल वरती पोझिशन बघितली तर 3rd आणि 4th ही पोझिशन आहे. जो सामना, जी टीम हा सामना जिंकेल तो पॉइंट टेबल मध्ये जिवंत राहील. आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन धीरजजी. अ नीड ऑफ द मॅच टू कंट्रोल. धीरज उपाध्याय येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पैसा हॅलो चेक. यॉर्कर चेंडू. बॅट्समन कोण आहे महाराज? अंकुर. अंकुर इंगले, मॅन फ्रॉम धारावी. स्टेप आउट आणि हा धाव नको धाव आणि हा एक मोठा झटका. डीजे मेडन होते का बघू आपण लास्ट बॉल घेऊन. ओहो बॉल आणि कॅच. मेडन ओव्हर, टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर. खूप सुंदर
तर तब्बल आपण बघतोय ह्या टुर्नामेंट मधली सगळ्यात सुंदर ओव्हर, मेडन ओव्हर विथ 3 विकेट. प्लीज एक क्लॅप झालं पाहिजे या बॉलरसाठी. आणि दर्शनजी आय गेस सुंदर अशा ज्या कॅचेस तुम्ही घेतल्यात या पूर्णपणे कमीत कमी एक 20 टू एक 15 स्टेप धावून जेवढ्या कॅचेस घेतल्यात, खूप सुंदर कॅचेस. प्लीज सेम. सर्वेजी, जर तुम्हाला माहिती असेल, जॉन्टी रोड्स जेव्हा मुंबईला आलेले तेव्हा त्यांनी स्पेशली दर्शन केळकरजी यांना भेट दिलेली आणि त्यांच्याकडून कान मंत्र घेतलेला आणि तो नंतर जाऊन साऊथ आफ्रिकेला दिलेला. दर्शनजी हे खरं आहे काय? हा हो. हो येस. हा बोला. हो स्लो वन, सुंदर असा बॉल. वॉट अ डिलेव्हरी. धीरजी काय बोलाल? हा खूप सुंदर बॉल होता. येस हाजी. धीरजी एकदम खूप शाय आहेत, त्यांना माईकवर घेतलं पाहिजे परत. थांबा. ओहो, सुंदर असा बॉल बॅक ऑफ दी हँड. धीरजी, तुमचं नाव काय विचारू का? ओके लेग बाय. थँक्यू. धीरजी, तुमचं नाव काय आहे? आत घेऊन जा ना, त्यांच्याशी बोल ना तिकडे. अरे उचल, ते जातात ना, हेडफोन देतात ना कानावर. अरे इथपर्यंत बॉल येणार नाही, जा तिथे. वाइड मांगोगे पर मिलेगा नहीं. आउटसाइड ऑफ यॉर्कर था ये. मॅच खेळू दे त्याला. दर्शन बॉल येऊन देईल तेव्हा नाही ते. दर्शन आणि कीपरच खेळतात. सुंदर असे बॉल बॅक ऑफ दी हँड. बॉल हवेत, कुठे गेलाय? काव कॉर्नर, त्याला पण नाही समजला. ओके, खरंच हे किती डिफिकल्ट आहे आपण बघतोय. फॉग खूप वाढत चालले, लाईट्सच ग्राउंडवर पोहोचत नाहीत. आपल्याला आशिष बसरेजीने एक फील पण दिलाय, धर्मशालाचं ग्राउंड आहे. फॉगनी पूर्ण लाईट्सच, फ्लड लाईट्स. फक्त धर्मशाळाच्या डोंगरावर आग नाही लागत, इथे आग लागते आणि त्याचा धूर पूर्ण मैदानात येतो. का लागत नाही धर्मशाळाच्या डोंगरावर आग? कारण की तिथे बर्फ पडतो ना. 1-1 लागायची चान्सेसच नाही. कॉमेंट्री असं करायचं माझी इच्छाने आलो होतो, पण तुमची फालतूगिरी बघून माझे. निलेशजी, मोठा एक लो स्कोरिंग मॅच पण होते. 3 ओव्हर झाले आणि 10 रन. नक्कीच या टुर्नामेंट मधली ही लो स्कोरिंग मॅच चालू आहे. चालू असलेला सामना हा एस ए मास्टर वर्सेस रुहानी 11. दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा हा सामना आहे, पण त्या प्रकारे काही फलंदाजी आपल्याला बघायला भेटत नाहीये ती एस ए मास्टर या बाय संघाकडून. रिसीव्ह, बाय रिसीव्ह. किती वाजलेत मग आता? लागणार असेल तर 1 तास आधी सांगावं लागेल. ओ बॉल हवेत. ओ आणि ही कॅच नाही तर स्टंपिंग. स्टिल इट्स नॉट आउट. थँक्यू डीजे.
त्याचं नाव काय? अविनाश ठाकरे, त्याच्या समोर राहुल कडवे आर के. ओहो, प्लेसमेंट पाहात समोर सिद्धेश तेलगे तेवढ्याच गतीने येतोय आणि चोरून घेतोय ही एक धाव. नेक्स्ट मॅच. ओहो, वेगवान चेंडू होता, मागे जातोय फिल्डर कडे, एकच धाव. सागरजी या लाईन लेंथ बद्दल काय बोलाल? प्रॉपर शॉर्ट ऑफ गुडलेन लेंथ होता आणि प्रॉपर शोल्डरचा पण यूज केलेला त्यांनी. ही लाईन लेंथ जर अशीच पकडून टाकली तर पुल करणं या लाईन लेंथला एकतर कठीण आहे, कारण ती ऑफ स्टंपच्या बाहेरची लेंथ आहे, त्यामुळे पुल तर करता येणार नाही. आणि जर रिफ्लेक्सेस फास्ट असतील तर केवळ त्याला कट करता येईल. सर्वेजी स्लोअर. लेग बाय अंपायर. बॅट बॅट. ओके, रिसीव्ह. थँक्यू. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू. इनिंगचा. 15. लो स्कोरिंग. शॉट. बॉल गुड आहे. वाघाची धाड फोडला पहाड, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ही खरं तर टेल एंडिंग पासून मग तुम्ही स्टार्ट करू शकला असतात. बॅटिंग लाईनअप डीप किती आपले चेक करायला. कॅप्टन्स प्लीज टॉसला या.
चला मॅच स्टार्ट करायची लवकरात लवकर. मंदार रसाल येतोय बॉलिंग ट्रैकर. मंदार रसाल यहाँ पर आते हुए गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर. मैन फ्रॉम लांजा रत्नागिरी. ये भी काफी उच्च दर्जे के प्लेयर हमें देखने को मिलते हैं डिवाइन प्रीमियर लीग में. काफी लंबा सफर करके ये लीग खेलने आए हैं. पहली गेंद यहाँ पर खेलते हुए पीछे की दिशा में और अंपायर का सिग्नल. ये रात के कातिल यहाँ पर बल्लेबाजी करते हुए प्रथमेश शेलार. इन्होंने सुबह से दोपहर से जो बल्लेबाजी करने का ठाना है ये रात में भी बरकरार है और ये आते हुए 4 रन. मंदार रसाल यहाँ पर अपनी दूसरी गेंद लेकर और ये फिर से एक बार उठा के खेला. फील्डर वहां पर मौजूद तो है लेकिन रोक नहीं पाएंगे इस गेंद को. जितने मजबूत उनके इरादे उतना ही मजबूत ये शॉट. 4 रन. लेकर फिर से एक बार मंदार रसल और ये रसल अगर सामने है तो उसके सामने से मसल दिखाते हुए प्रथमेश शेलार. 3 गेंदे 3 चौके इस बार. मंदार रसल की ये गेंदबाजी इस बार फीकी पड़ती हुई. सर्वेश जी. सागर जी जैसे हम देखें इसके पहले वाला जो गेंद था जितने जोर से उन्होंने फेंका था उतने ही जोर से बैट स्विंग द्वारा जो फेंका गया था बाहर. अगर फील्डिंग यूनिट में भी देखें अगर आपने स्कोर बड़ा नहीं किया देन यू नीड टू सेव सम बाउंड्रीज. वो 4 रोक जाता था. हाँ ये 4 रोकना वो जो दूसरे बॉल पर चौका लगा था उसको शायद फील्ड किया जा सकता था. और ये एक और बॉल भागते हुए बाउंड्री की ओर और एक बार गेंद ने यहाँ पर इनफील्ड क्रॉस कर दिया. फिर रोकना लगभग असंभव है सर्वेश जी. सागर जी 4 बॉल 4 गेंदे और 6 रन चाहिए या इसी ओवर में खत्म हो जाएगी और 2 बॉल बाकी है. क्या बोलोगे आप? ये तो मैचवा के बाद पता चल ही ना जाएगा. ओहो! अंकुर वहां पर है अपने फील्डिंग का यहाँ पर अंकुर दिखाते हुए. 2 रन कंप्लीट. 4 रन चाहिए सागर जी. 1 बॉल 4 क्या होगा? ये तो इस बॉल के बाद पता चल ही ना जाएगा. आखिरी गेंद लेकर फिर से एक बार मंदार रसल. फॉलिंग स्लीप मारने का प्रयास किया यहाँ पर और असफल यहाँ पर होते हुए प्रथमेश जी. एंड ऑफ द फर्स्ट ओवर. 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर यहाँ पहुंचा 18 के ऊपर. 18 बॉल 4 रन. डीजे दोषनी जर या बॉलवर 6 मारून मॅच जिंकवली तर त्याला साहिल शिंदे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आणि कॉमेंटेटर साठी सुद्धा 200 रुपये. बॉलर नेम आपलं नाव पोचवा. बॉलर नेम प्लीज. सोन्या डालो उसका नाम सोन्या. शॉट आणि हा 4. चला षटकार नाही चौकार आलाय म्हणजे ते 500 रुपये आता 250 बक्षीस ऑन. नाही ते कॉमेंटेटर्सला भेटणार. 500 कॉमेंटेटर 500 बक्षीस ऑन. जमा. चलो मैच खत्म होते हुए यहाँ पर चला हंसिका 11 कॅप्टन, हंसिका आरोही 11 कॅप्टन आणि बीबीएस शूटर